हे जे आता तयारी आहे हे मैद्याची फुलं बनवतात. कुठला पदार्थ आहे हा? कुठच्या साईडचा पदार्थ आहे? ऍक्च्युली हे मँगलोर साईडला बनवतात दोन्ही मँगलोर? पदार्थ. हां, हे तुळू वगैरे लोक आहेत ना, ते बनवतात ख्रिश्चन वगैरे हो क्रिसमसला. हो मस्त. म्हणजे नीट शिकायला पाहिजे. आणि कारण तुळू खाद्य संस्कृती झालेली नाही आहे आपली, तर ती काय असते, त्यातले गोड पदार्थ काय असतात हे माहिती पाहिजे आपल्याला. तर ती मैद्याची फुलं आता आपण शिकणार आहोत. तर साहित्य करते नीट लिहून घ्या, तोपर्यंत मी हे संपवते. मैदा, नारळाचं दूध, पिठी साखर, खसखस, तळायसाठी तेल. तुम्ही साहित्य लिहून घेतलं तोपर्यंत मी ते कलकल होतं ते संपवलं आणि आता फुलांसाठी जागा ठेवलेली आहे. तर आधी काय घ्यायचंय? मैदा घ्यायचा. ह्याच्यानेच घेता का? हो. प्रमाण सांगा वेणी किती कसं काय? एक एवढं बाउल मैदा आणि त्याच्यात हे मावेल एवढं, कारण आपल्याला त्या साच्याला तसं किती हे एकदम घट्ट झालं तर खूप जाड होणार. त्याचं ते मिक्सरमध्ये करून आणि फुलं साच्यातनं त्या ह्या आली पाहिजेत. हां, पडली पाहिजे. त्याचं प्रमाण करून कमी जास्त करता येतं, असं काही नाही, अंदाजाने. मैदा काय चाळून वगैरे काय? हा, चाळून घ्यायचा. चाळून घ्यायचं मग ती कुठेही यायला. हा, गुठळी यायला नको, हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि पिठी साखर पण ह्याच्यात? हो, सगळं ह्याच्यातच. त्याचं काय प्रमाण असणार आहे? साधारण आता हे एवढं आहे ना, एक पेल्यावर तर अर्धा साधारण, आणि अर्ध्याच्या वर साखर बारीक करून पिठी साखर करून घ्यायची. आणि थोडी खसखस. भाजलेली खसखस? नाही, अशीच टाकली तरी चालते. सांगा किती ते. हां, पण थोडंसं पातळसरच? हो, पातळसरच. तेवढं मावेल तेवढं त्याच्यामध्ये नारळाचं दूध घालायचं आणि हे मिक्सरमधनं काढायचं. मिक्सरमधनं काढायचं? हो, कारण त्याच्यात गुठळ्या आल्या नाहीत पाहिजेत, कारण त्या साच्यावरनं जेव्हा करणार आपण. म्हणजे वहिनी साधारणतः जे डोश्याच्या पिठाची कन्सिस्टन्सी असते? हां, सेम त्याच्यापेक्षा थोडी पातळ. त्याच्यापेक्षा पण थोडी पातळ. हां. अच्छा, घाला तेवढं सगळं. हे चांगलं आपण एकजीव करायचं आणि मिक्सरमधनं काढायचं. ठीक आहे, करून घेऊया. आपण जे मगाशी सगळं मिश्रण केलं एकजीव, तर ते मिक्सरमधनं काढलं जेणेकरून त्याच्यात जराशी सुद्धा गुठळी यायला नको. तर आणि कन्सिस्टन्सी तुम्ही बघताय डोश्यासारखी असणार आहे त्याची. तर मला सांगा, तर हा साचा आहे ना, हा स्पेशल साचा आहे त्याचा, फुलाचं मस्त त्याला डिझाईन आहे. हे आपल्याला मिळतं बाहेर कुठल्याही साऊथ इंडियन एरियात तुम्ही जर गेलात तर. पण हे केलं कधीच नव्हतं आम्ही. पण हे असं ह्याच्यातच का? ह्याच्यात म्हणजे ते गरमच राहायला हवा मोलतो, नाही तर थंड झालं की त्याला ते पीठ चिकटणार नाही. त्याच्यासाठी करताना एका गॅसवर बारीक गॅस करून हा मोल्ड गरम करतच ठेवायचं आणि दुसरीकडे फुलं करायसाठी वेगळी कढई ठेवायची. दोन कढयांमध्ये तेल ठेवायचं. एक हा मोल्ड गरम करण्यासाठी आणि एक तळण्यासाठी. म्हणजे ह्याच्यातनं हे करायचं, ह्यात बुडवायचा आणि त्या कढईत टाकायचं आणि परत ते सुटलं की परत साचा ह्याच्यात ठेवायचा. हां, सॉलिड मेहनत आहे आणि पेशन्स पण आहे. हो, त्याला वेळही लागतो आणि ह्याला सुद्धा अगदी गॅस कमी करूनच करावे लागतात, नाही तर मोठा गॅस केला की सगळं पटकन होतं. तर आता आपण हे गरम तेलामध्ये साचा ठेवला, आता ह्याच्यात बुडवायचे ना? हो, आता हे आपण असंच दाखवू. आणि साचा पण बुडवताना चिकटला नाही पाहिजे. हा जेवढा आहे ना त्याच्यात थोडंसं खाली, आणि मग हे पण असं झाडायचं, नाही तर ते खूप जाड होतात. हा साचा ठेवून द्यायचा ह्याच्यात? असाच ठेवायचा. थोडा 5-1 मिनिटांनी ते साच्यापासून सुटलं की ते हे करायचं. हो, हे मंद गॅसवरच झालं पाहिजे. हो. आता ह्याला वरनं परत पाक करायची गरज नाही. हे हळूहळू सुटायला लागेल. हे जरा आता थोडं एक मंद गॅसवर करून घेऊया, कारण हे खूप पेशन्सनी करायला लागतात. तुम्ही मला वाटतं एका बैठकीत पटकन आपण 2 फुलं खाऊ शकतो. ती इतकी ती कुरकुरीत आणि अशी छान असतात, पण करायला खूप मेहनत पाहिजे. तर जरा मंद आचेवरती आपण हे फूल सोडवून घेऊया त्या साच्यापासून. आणि तोपर्यंत मला वाटतं तुम्हाला साहित्य आणि कृती घ्यायला हरकत नाही, कारण हे जे साच्यामध्ये चिकटलेलं आहे ते फक्त त्याच्यातनं सुटवणार ना. ओके, तर कुरकुरीत व्हायला हवं असेल तर पेशन्सनी करायला लागेल. ते करून घेऊया आपण साहित्य कृती. मैद्याची गोड फुलं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मैदा, नारळाचं दूध, पिठी साखर, खसखस आणि तेल. कृती: प्रथम एका बाउलमध्ये चाळून घेतलेला 1 वाटी मैदा घेऊन त्यामध्ये अर्धी वाटी पिठी साखर, खसखस
आणि नारळाचं दूध घालून हे मिश्रण मिक्सर मधून काढावं. एका कढईमध्ये तेल कडकडीत तापवून घ्यावं आणि त्यामध्ये मैद्याच्या फुलांचा साचा गरम करत ठेवावा. हा गरम झालेला साचा मिक्सर मधून काढलेल्या मिश्रणात घोळवावा आणि दुसऱ्या कढईतील कडकडीत तेलात सोडावा. कढईमध्ये मैद्याची फुलं सुटून मोकळी झाल्यावर काढून घ्यावीत.